रेणुका यात्रेसाठी नूलकरांची फरशी रवाना. 45 बैलगाड्या, 8 ट्रॅक्टरमधून सुमारे 700 भाविक यात्रेसाठी मार्गस्थ. शेकडो वर्षाची परंपरा नूलकरांकडून आजही जपली जाते. कर्नाटकातील श्री रेणुका देवीच्या यात्रेसाठी गडिंग्लज तालुक्यातील नूल इथं भाविकांची मानाची फरशी बुधवारी सकाळी रवाना झाली. 45 बैलगाड्या आणि 8 ट्रॅक्टरमधून सुमारे 700 भाविक उदगाई उदच्या जयघोषात रेणुका मातेच्या डोंगराकडे मार्गस्थ झाले. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा नूलकरांनी आजही श्रद्धेनं जपली आहे. रेणुका मातेला मानणारे असंख्य भाविक नूल पंचक्रोशीत असून बैलगाड्या जुंपून जथ्याने यात्रेसाठी जाण्याच्या या प्रथेला फरशी असं संबोधलं जातं. 2 वर्षातून एकदा निघणाऱ्या या फरशीला देवीच्या डोंगरावर मानाचं स्थान असल्यानं यात्रेत जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. सुरेश शिंदे, बाबू चितारी, शत्रुघ्न नांगरे, दयानंद चव्हाण, भीमाप्पा मास्तोळी आणि नारायण पवार हे पंच फरशीची जबाबदारी पार पाडतायत. आज सकाळी गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते गणपा मरशेट्टी यांच्या हिरी जगाचे पूजन करण्यात आले. सरपंच प्रियंका यादव आणि पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांनी बैलगाड्यांचं पूजन केलं. त्यानंतर बैलगाड्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. उदगाई उदच्या जयघोषासह बैलांच्या अंगावर झुलं आणि यल्लमाची पालखी डुलं या गाण्यांच्या तालावर भाविकांनी जल्लोष केला. शनिवारी ही फरशी यल्लमाच्या डोंगरावर दाखल होणार आहे. जोगळ भावी इथं अंघोळ करून देवीचा जग नव्याने खरेदी केला जातो. रविवारी 1 फेब्रुवारी रोजी देवीला नूल ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीनं मानाची साडी चोळी आणि नैवेद्य अर्पण केला जाणार असून त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल. ही फरशी 6 फेब्रुवारी रोजी रात्री नूल इथं परतणार आहे. दरम्यान रामपूरवाडी, चितारी वसाहत, बाळूमामा वसाहत, खणदाळ आणि नांगनूर इथं ग्रामस्थांनी फरशीचं स्वागत केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.